नमस्ते, मी रेखा माझी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे बघा रव्याची मिठाई। असं आदनमधनं मला गोड खायची सवय आहे। जेवण केलं का मला गोड आवडतं खायला, गोड पदार्थ। आता मी रवा घेतला इथे एक वाटी, या वाटीनी आता रवा मी चांगला भाजून घेणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा। आता रवा पहिले मी असंच हलकसा भाजून घेणार आहे आणि मग याच्यात तूप टाकणार आहे। असं जर दोन दिवसाला मी असं बनवत असते, कधी शिरा, कधी केक, कधी मिल्क केक। आता इथे तूप घेतलंय, हे तूप पण याच्यात टाकून आता रवा आपण भाजून घेऊ। एकदम चांगला असा आपल्याला भाजायचा रवा। हे बघा रवा मी हलकासा भाजून घेतलाय। आता याच्यात दूध टाकणार आहे मी। दूध इथं असं क्रीम वाले हलकस। आता चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा रवा याच्यात। हे बघा इथे 2 चमचे मी मिल्क पावडर घेतली आहे। आता ही पण आपण याच्यात टाकून मिक्स करून घेऊ आणि आपल्याला आता रवा चांगला असा शिजवून घ्यायचा आहे दुधामध्ये। हे बघा रवा एकदम चांगला असा सुकवून घेतलाय, दूध आटलंय बघा सगळं। आता एकदम सुक्क होईल, थंड झालं का आता याला मी काढून घेते आणि पूर्ण थंड होऊ देते। चला आता रवा जरा थंड होतोय, ते इथे मी चाचणी बनवून घेते। चाचणी आपल्याला जास्त घट्ट नाही करायची, पातळच करायची। इथं बघा मी एक लहान वाटी असं साखर घेतली भरून आणि इथे मी आता पाणी टाकणार आहे 1.5 वाटी। आता आपण चांगले इरगळून घेऊ साखरला। आणि याच्यात बघा इथे मी इलायची कुटून घेतली आणि केसर हे पण टाकूया। आणि आपल्याला साखर चांगली इरगळून घ्यायची, जास्त असा पाक नाही करायचा घट्ट बंड्या, असा हलकशी चाचणी करायची आहे। हे बघा चाचणीला उकळी आली चांगली। इथं लिंबाचा रस घेतलाय पण टाकते याच्यात थोडासा। याला आपल्याला अजून थोडंसं शिजवून घ्यायचंय चाचणी, म्हणजे जास्त घट्ट नाही करायची, अशी बस हलकीशी चिपचिपी पाहिजे आपल्याला। हे बघा चाचणी बी मस्त अशी हलकीशी अशी चिपचिपी झाली आहे बघा, जास्त अशी घट्ट नाही केली। आता तयार झाली आपली चाचणी, पण काढून घेते। हे बघा रवा पण आपला दुधामध्ये मी शिजवून घेतला होता, थंड झाला, हलकासा थंड आहे। आता याला आपण चांगला हाताने मळून घेऊ, चांगला असं मऊसूद मळून घ्यायचा आपल्याला रवा। बघा रवा पण मऊ मळून घेतलाय मी असं। आता याचे छोटे छोटे गोळे करून असं मी याला गोल गोल करणार आहे असं। हे बघा आणि असं हलकस असं दाबून घेणार आहे सगळे मी आता असेच करून घेणार आहे। हे बघा जसं आपल्याला लहान मोठं पाहिजे तसं हलकस असं दाबून घ्यायचं। हे बघा असे करून घेतलेत मी। हे बघा आता जेवढे बनवलेत तेवढे मी तळून घेणार आहे तेलामध्ये। इथं बघा कढईत मी तेल गरम करायला ठेवलं होतं, गॅस कमीच केलाय। आता याच्यामध्ये हे सोडणार आहे मी आणि याला चांगलं असं रंग येऊस्तोवर तळून घेणार आहे। हे बघा तेल हलकसं गरम आहे, याच्यात मी सोडा वगैरे काय टाकलं नाहीये। हे बघा सगळं असं सोडून याच्यात तळून घेणार आहे मी। हे बघा मी असं आलटी पलटी करून याला चांगलं तळून घेतलंय बघा। अजून हलकासा रंग येऊ द्यायचा आहे आणि मग मी याला काढून पाकामध्ये टाकील। हे बघा अजून हलकासा कलर येऊ द्या। हे बघा मस्त कलर आला, आता याला काढून घेते मी आणि इथं चाचणीमध्ये टाकणार आहे आता। हे बघा सगळं तेल नितळून घेतलं का। इथं बघा चाचणी पण हलकीशी गरम आहे, जास्त नाही। आता याच्यात टाकते, हे बाकीचे पण टाकते आणि चाचणी अशी चांगली याला आतमध्ये जाऊस्तोवर याला चाचणीमध्ये मी ठेवणार आहे, म्हणजे एकदम गोडसर रसदार असं मिठाई बनते ही। आता बाकीचे बी सगळे मी असे तळून घेणार आहे। हे बघा बाकीचे बी मी तळून घेतलेत आता चांगले, ह्यांना मी पाकामध्ये टाकणार आहे आता। हे बघा ह्यांना बी आता पाकात टाकते मी, असे चांगले पाकामध्ये मुरून चांगलं रस जाऊ देते त्याच्यामध्ये, तवर याला ठेवणार आहे मी। हे बघा किती मस्त झालीत आपली मिठाई रव्याची, काही म्हणू शकता याला, गुलाबजांबू मिठाई म्हणा। हे बघा रस मस्त असा मध्ये गेला, आता मी प्लेटमध्ये याला काढून घेणार आहे। हे बघा किती मस्त रसरशीत आपली मिठाई तयार आहे रव्याची। व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।